की तू जालनास का बरं सोडलं. आता जालना का बरं सोडलं ते तुम्हाला सांगतो. त्याचे 4-5 रिझन्स आहेत. आता काही लोक म्हणत आहे की तू मोठा यूट्यूबर झाला आहे म्हणून जालना सोडलं, किंवा वेगवेगळे काहीतरी बोलताय. आता ते आपण जास्त काही डिस्कस. हाय करा नमस्कार. हां, तर आजचा विषय तुम्हाला सांगतोय. इकडे कोमल दाखवायची राहिलेली. तू रडा, हिला भूक लागलेली बरं का. हिला लागलेली भूक म्हणून ही रडा लागली. तिला भूक लागलेली म्हणून रडती. तर विषय काय तो शेअर करतो. साडी छान दिसती आज. दोन साड्या पडल्या. आता ते मला नका सांगू. आता तुम्ही सगळ्यांना त्रासच देता तुम्ही काही ना काही. तुम्हाला आणता येत नाही का बरं ते खालून. हां, तर त्या प्रमोशनचे व्हिडिओ आहेत ना, त्याला जास्त सिरियसली घेऊ नका. कारण की ते जस्ट जशी स्क्रिप्ट येते समोरून तसाच व्हिडिओ बनवावा लागतो. जसं की गाडीवर बसून आंबे खाणं, नाही गाडीवर बसून मेकअप करणं, किंवा आंबे आणायला जाणं. आता ते मलाही माहिती होतं. आंब्याचा जो व्हिडिओ आहे तो अर्धा जालन्याचा होता ना अर्धा पुण्याचा होता. तसा विषय झाला. आणि याचं लुक करणं. इकडे परी बसले. परी नमस्कार. नमस्कार कर. रडू नको ना बा तू. परीला जायचं बा कात्रज गार्डन मध्ये आहे ना. जायचं मम्मी आवडती म्हणजे काय ग. ओके, इकडे पाय. एकदा इकडे पाय. बरं, परी काय खाणार आहे माहिती का. आज इडल्या खाणार आहे की नाही बाळा. डोसा करणार आहे मम्मी आज. वाव, कबल डोसा करशील का. तर इकडे वरण होत आहे आणि इकडे इडलीचं पीठ काढून ठेवलेलं आहे. इडल्या करायच्या आहेत. तर चला आजचा विषय तुम्हाला सांगतोय काय आहे काय नाही. पिऊ तिकडे झोपलेले आहे. आई पाठीमागे देवपूजा करते. यांच्याकडे आपण 2 मिनिटांनंतर येऊ. उठली का. उठली हे बघा. उठली का काय. ती बी उठली वाटतं. अरे तू उठली. अरे तू बी उठली. बा माझा पिल्लू. माझा पिल्लू. माझा पिल्लू. जरा 1 मिनिट थांबा मित्रांनो. तर पिऊ आहे आपल्यासोबत. पिऊ एकदा हाय कर बाळा. हाय करा नमस्कार. हां, तर आजचा विषय तुम्हाला सांगतोय. इकडे कोमल दाखवायची राहिलेली. तू रडा, हिला भूक लागलेली बरं का. हिला लागलेली भूक म्हणून ही रडा लागली. तिला भूक लागलेली म्हणून रडती. तर विषय काय तो शेअर करतो. ओय थांब ना जरा. तर विषय असा आहे की आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स आल्यात. म्हणजे दररोज येत आहे त्या. तर त्या पद्धतीने त्या कमेंटचं उत्तर देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. तर कमेंट्स अशी होती की तू जालनास का बरं सोडलं. आता जालना का बरं सोडलं ते तुम्हाला सांगतो. त्याचे 4-5 रिझन्स आहेत. आता काही लोक म्हणत आहे की तू मोठा यूट्यूबर झाला आहे म्हणून जालना सोडलं, किंवा वेगवेगळे काहीतरी बोलताय. आता ते आपण जास्त काही डिस्कस नाही करणार आहोत. पण मी तुम्हाला सांगतो की जालना आम्ही का सोडलं आहे. त्याचे 3-4 रिझन्स आहे. 3-4 सगळे रिझन तुम्हाला सांगतो मी. इकडं पिवडे काय आईला भूक राहिली वाटतं. आईला पण भूक लागली वाटतं. आता खूप वेळ झाला ना. आत्ताच झोपली का काय ग पिवडे. आणि हो, एका व्हिडिओमध्ये नाही का आम्ही पिऊला आम्ही काय खाऊ घालतो ते पण तुम्हाला सांगणार आहे. सध्या नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे पिऊचं वजन कमी होतं आधी आणि आता वजन वाढलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. तर आम्ही काय दिलं काय नाही सगळं काही तुम्हाला सांगू. तर चला डिस्कशन करूया जरा. कोमल आहे, कोमलसोबतही जरा बोलूया. नमस्कार. साडी छान दिसती आज. दोन साड्या पडल्या. आता ते मला नका सांगू. आता तुम्ही सगळ्यांना त्रासच देता तुम्ही काही ना काही. तुम्हाला आणता येत नाही का बरं ते खालून. काय खायचंय. चिवडा खायचा काय.
चिप्स खायचे काय? दिसले दिसले दिसले. असं डोळे नको करू, असे डोळे नको करू. गुडघर आहे ना तू. हां तर कोमल सगळेजण विचारतात मी जालला का बरं सोडलं. तर सांगायचं आजच्या व्हिडिओ तसं तर मी पाठीमागे व्हिडिओ सांगितलेलं आहे, पण बरेच लोकांना कन्फ्युजन आहे त्यामुळे आज म्हटलं शेअर करा. आणि ही पिवडी बघा ले 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 आगाव झालेली. आता ही मांडीवर बसत नाही. आता ते मम्मीला पाहिले तिने नुसतं वळ 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 करती. का ग किडू? ए किडू किडू, ए किडू रे, किडू रे. तर जालना का बरं सोडलं एक तर आमची जॉबसाठी सोडले. कोमल आणि मला जॉब लागले तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आणि तो जॉब जूनपासून चालू होईल. तर तो जर की हां पिऊला आहे ना आई सांभाळायला. आता घरी पैसे जरी कमवत आहे म्हटलं तर मग आईनं सांभाळायला काहीच हरकत नाही. नाही कोमल काय म्हणतेस? तेच म्हणते. तर असा विषय आहे. एक तर जॉबसाठी, दुसरं शिक्षणासाठी. परीचं जे शिक्षण आहे ते आम्हाला वाटते पुण्यासारख्या ठिकाणी घ्यावं. आता काही लोक म्हणते तुझी पोरगी शिकून IPS अधिकारी होणार आहे का? तर नाही, आम्हाला IPS अधिकारी पण नाही बनवायचं आहे, डॉक्टर पण नाही बनवायचं आहे. तिला आम्हाला टाकायचं आहे तिच्या आवडीनुसार तिच्या क्षेत्रामध्ये. तर तिला आम्ही डान्स क्लास पण लावणार आहे. बघू कोणत्या क्षेत्रामध्ये ती जास्त रुळते. हां तिची आवड कशात आहे ते बघावं लागेल. आणि ह्या पिऊची आवड कशात आहे ते पण बघावं लागेल. मला वाटतं पिऊची आवड फक्त अभ्यासातच असायला हवी. काय म्हणते कोमल? अभ्यासातच असलं. हां तिसरं रिझन्स आहे. आता इथं नाही बोललेली बरी, कारण की आम्हाला काही आता त्या दिवशी तुम्हाला सांगतो एक प्रमोशन आलेलं होतं मुंबईचं. आणि त्या दिवशी आम्ही तुम्हाला माहिती की इकडे आलो होतो मुंबईमध्ये. तर इथून जालन्याहून आम्ही मुंबईला गेलो. सोबत पिऊ होती, परी होती, आई, कोमल, मी, आम्ही 4-5 जण गेलो. तुम्हाला माहिती असेल रोहिणी घरी होती तेव्हा. तर जर कधी ते प्रमोशन आम्ही जरी तेव्हा पुण्यात राहत असलो असतो तर एका दिवसामध्ये जाऊन झालं असतं. म्हणजे आता तुम्हाला सांगतो यूट्यूबर म्हणजे थोडंफार प्रमोशन पण आलं आहे, थोडं कोलॅबरेशन पण आलं आहे. तर ते करण्यासाठी पण आम्हाला कुठंतरी हालचाल करावं लागलं, कारण की जालना खूप लांब पडतं आहे पुणे मुंबईपासून. जवळपास एका जीवामुळं 5 जीवाची परेशानी झाली. हां तर ते विषय झाला. पोरीची दहीन पण झाली. तर तो एक विषय झाला. तर याचे खूप सारे रिझन्स होते जे आम्हाला भाग पाडले इकडे येण्यासाठी. आता इथं जी परेशानी होती आहे ती मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल. आता सध्या काही परेशानी सांगत नाही आहे. इकडं होती आहे थोडीफार परेशानी, कारण की आपल्याला जालन्याची पूर्ण सवय झालेली होती, पुण्याची एवढी सवय नाही आहे त्यामुळं. आणि ह्या ज्या आमच्या घरच्या लेडीज आहेत त्यांची पण परेशानी होती आहे जरा. म्हणजे त्यांना घरातच बसून राहावं लागतं आहे. म्हणजे तिथंही घरातच बसून राहत होत्या. हां तर ते बोलत नाही काय नाही. हां बाहेर बसत होतो झाडात. बरं आहे बाबा. पिऊ तुला शर्ट मोठं झालं नाही बाळा? तर पिऊचं फूड आपल्याला एका व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे कोमल. फूड ती काय काय खाते तर. हां हां चला करा. आता चटणी नका करू आज, वरण टाकलं, फक्त वरणच करा ना. वरण म्हणजे सांबार करा. पहिले पिऊला काहीतरी खायला द्या, त्याच्यानंतर तुम्ही सांबार करा. कारण की काय प्रॉब्लेम होईल की पिऊ जोर जोर रडीन मग. तर असा सगळा विषय आहे. म्हटलं चला, कारण की मला खूप सारे कॉमेंट्स येऊ लागले होत्या की दादा प्लीज सांग काय विषय आहे, काय विषय आहे, काय विषय आहे. तर हा सगळा विषय होता, म्हणून म्हटलं चला शेअर करू. आम्हाला काही कोणाचा त्रास नव्हता, काही नाही. आम्ही आमच्या मनानं नाही का. जालन्याचं घर जे आहे ते किरायाने द्यायचंय, पण काही दिवसांनी द्यायचंय, सध्या द्यायचंय नाही का. आपल्याला 2 दिवस जाऊन ते काम आवरून कपाट बिपाट मागच्या घरात ठेवून 2 रूमा द्यायच्या, हॉल आणि किचन. हां तर ते घर द्यायचं किरायानं पण मिळायचं सध्या अजून, कारण की तिथं आमचा खूप सारा पसारा पडलेला आहे, तो सगळा आवरायचा बाकी आहे अजून. आणि मी जालन्याला जाणार आहे आता, कारण की तुम्हाला माहिती आहे की सुदर्शनची मावशी एक्सपायर झालेली आहे. त्यांना पण त्यांच्या घरच्यांना पण भेटायला जायचं आहे. आता ते त्यावेळेस नाही जाता आलं, मला काही कारणं होते, तुम्हाला ते सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये मी. आणि सुदर्शनच्या घरच्यांना किंवा त्या काकांना पण समजून घेतले ते कारणं. तर मला जायचं, आता मी जातो 2 दिवसासाठी, त्यांना भेटून वगैरे येतो. आणि सुदर्शनची फॅमिली पण शिफ्ट व्हायची बाकी आहे.
तर ते पण शिफ्ट होणार आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की आपल्या चिक्याला पण घेऊन यायचं. चिक्या अजूनही खात नाही आई. हां, रविभाईकडे ठेवायचं ना, त्याच्याकडे आहे ना. तर इथंच रविभाईची रूम पण आहे, सुदर्शन आहे, मी आहे, आम्ही सगळेजण. मी आहे ना, चक्कर मारीन नाही. तर मला बघून खाईन तो एकच टाईम जेवण करतोय सध्या तरी, फक्त जागासाठी. कारण की त्याला आठवण येते असेल खूप माझी पण आणि घरच्यांची पण, आणि आम्हाला पण त्याची खूप आठवण येते. पण सध्या तुम्हाला म्हटलं होतं सुदर्शन जेव्हा शिफ्ट होईल तेव्हा तो घेऊन येणार आहे. पण सुदर्शनला शिफ्ट व्हायला उशीर झाला कारण की मावशीचं असं झालं. पण ठीक आहे, आता 2-4 दिवस किंवा 4-5 दिवस तिकडे येऊन जाईन चिक्या. तुम्हाला दिसेल मी तसं जालन्याला जाईन ना, तसं चिक्याची भेट पण करून देईन. कारण की मलाही खूप आठवण येते आहे. आणि बरेचसे लोक कमेंट्स पण करतायत आता चिक्याचं काय झालं. तर चिक्या वापस येणार आहे आपल्याजवळ, आपण आणूया त्याला, काहीच प्रॉब्लेम नाही. कोमल तुला आठवण येते की नाही चिक्याची? येते इथं पण एक कुत्रा आहे ना, आहे का? शेजारी आहे का? शेजारी पण कुत्रा आहे बाबा. चिक्याला मस्त ते पण मोठे आहे, असं ते मोठे आहे. आपल्याकडे किंवा काय आहे ते आईची नाही इच्छा, कारण की आईला खूप हे वाटतंय की बाबा तो खूप परेशान करेल असं तसं हे ते. पण विषय काय माहिती का, त्याला आपली सवय झालेली आहे म्हणून मला तरी त्याला आणावंच लागेल. तर मी जाऊन त्याला तसं तर घेऊनच येईल. आणि मी काय करतो, तुम्हाला त्यांच्या इडल्या झाला की 1-2 मिनिटात तुम्हाला देतो. ओके, चल दाखव कोमल इडल्या काय दर 2 दिवसाला दिसतात मला. हे बघा इडल्या केल्या तिकडे, मी फुगलेल्या खाल्ल्या. हां, मी फुगलेल्या खाल्ल्यात का? कोण लावलं? रोहिणीने लावलं का म्हणून फुगले नाही का? बापरे बाप, तुटली का? पडली का? परी पडली रे बापा गाडीवरून. लागलं का? लागले का तुला? बस चालून बघ. आणि आई स्कूटी आणली की तिकडेच आहे का? चला 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 चला, जमला 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 जमला. पॅन्डल मारत शिक आता, शाळेत याच्यावर जावं लागेल तुला. हां, बॅग घेऊन. शाळा जी आहे चालू होईल आता, ॲडमिशन वगैरे त्या शाळेत करायचं आहे. पण अजून 1-2 शाळेचं ऑप्शन ठेवलेले आहे बघण्यासाठी की कोणत्या शाळेत तिला टाकावं. कारण की कसं आहे, 1 वर्ष गुंतून राहणार लेकरू, त्यामुळं व्यवस्थित शाळेतच आपण टाकलं पाहिजे. तर आमच्या म्हणजे कात्रजमध्ये तर इथं जवळपास असणाऱ्या ज्या चांगल्या शाळा आहेत ना, त्याचं नाव तुम्ही सजेस्ट करा. जे नर्सरी प्ले ग्रुपसाठी शाळा आहेत, LKG UKGसाठी, तर त्या मला तुम्ही सजेस्ट करा. मी नक्कीच ट्राय करेन. आणि मी असं बघितलं आहे की आजकाल खूप साऱ्या वाईट कमेंट्स येत आहे कोमल आपल्याला. कोमलनं रेखाजींचं लुक केलं बाबा, म्हणजे हे लुक केला होता कोमल, काय विचार? अहो ते तसं काही नाही आहे, फक्त ते प्रमोशनसाठीचा व्हिडिओ असतो म्हणून ते तसा व्हिडिओ बनवावा लागतो. ॲक्च्युअलमध्ये आपण तसं दिसत नाही किंवा आपण तसं लुक करू शकत नाही. पण ते सेम साडी असल्यामुळे थोडंफार व्हिडिओसाठी करावं लागतं. पण तुम्ही किती घाण कमेंट करता, त्या कमेंट बघून मला सुद्धा मनाला घाण वाटतं. मग मी कमेंट होल्ड करून टाकत असतो. ज्या कमेंट होल्ड केलेल्या आहे त्या फक्त मलाच दिसतात. मी ॲक्सेप्ट केल्या तर ते सगळ्यांना दिसणार, नाही तिथे दिसणार नाही. हां, लाईक केलं तर हां. हे कोमल चमचा किती गरम होईल बरं आज तेवढा. सॉरी टू से, बट आज परत किचन घाण आहे म्हणून मी तुम्हाला किचन काही दाखवणार नाही आहे. दादा पडली का? पर्री पडली, पर्री पडली, पर्री नाही. हां, तर त्याच आता ते तुम्हाला सांगितलंय सगळं कारण. आता परत मला विचारू नका. किंवानेचा व्हिडिओ येणार त्याचं काय झालं का कोमल? संडेलाच येणार होता. तुम्ही मला प्रश्नच विचारला नाही तर मी काय उत्तर देणार सांगा बरं. तर तुम्ही सगळेजण काय करा, परत प्रश्न विचारा मला, काही असतील तुमच्याबद्दल तर सगळे काही उत्तर मी त्या Q&Aच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. काही लोक हे पण बोलले की तुम्ही घर चांगलं ठेवा, नाही तर तुमचा घरमालक तुम्हाला त्रास देईन किंवा काही बोलेल. तर आम्ही स्वच्छच ठेवतोय आणि आमच्याकडून होईन तसं आम्ही स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतोय, कळलं? तर तरी आमच्या स्वतःच्या घराच्या मानानं आम्ही हे घर खूप स्वच्छ ठेवलेले आहेत आणि छान ठेवलेलं आहे. आता काय होतंय, जेव्हा सकाळी उठल्यानंतर थोडाफार पसारा असतोच आणि तेच तुम्हाला दिसतंय. तर त्यामुळे मी काय असं आवरून वगैरे व्हिडिओ घ्यायचा असं काही माझ्या डोक्यात नसतंय, म्हणून हा सगळा इश्यू होतो. नाही तर हा विषय होण्याचा काही प्रश्नच नाही आहेत. तर तो प्रॉब्लेम आहे, त्यामुळे म्हटलं चला शेअर करूया. परी तुला तो डोसा खायचा होता ना, मम्मीने डोसा केला नाही? आली कोमल, कोमल आली, कोमल बोल.
इडली काय इडली इडली खाते ना आण गा इडली तिला इडली आण लवकर आण कोमल तयार झाली इडली खायला. ही सगळ्यात मोठी गुड न्यूज असते जे आपण स्वतः केलेलं आहे ते जर लेकरू खात असेल तर तो विषयच वेगळा असतो. आणि चटणी खाती का सांबर खाती बाळा चटणी खाती का सांबर नाही खात पाणी द्यायचं तुला थांब मी देतो हे तर हां जा तिकडे आईकडे दे आई खवल तू तुझा आवर पहिले. हां तर त्या प्रमोशनची व्हिडिओ आहेत ना त्याला जास्त सिरियसली घेऊ नका कारण की ते जस्ट जशी स्क्रिप्ट येते समोरून तसाच व्हिडिओ बनवावा लागतो. जसं की गाडीवर बसून आंबे खाणं नाही गाडीवर बसून मेकअप करणं किंवा आंबे आणायला जाणं. आता ते मलाही माहिती होतं आंब्याचा जो व्हिडिओ आहे तो अर्धा जालन्याचा होता आणि अर्धा पुण्याचा होता तसा विषय झाला. आणि याचं लुक करणं काय तू काय बोलली आता मला व्हिडिओत इडली खाती तू काय म्हणली हो बोलली नाही मग काय खायची काय खायची काय खायचं काय तुम्ही खाते अजून एक 2 इडल्या आणून देते तुम्हाला आलं परत अंगात. तर ते तसा विषय असतो त्यामुळे मी जास्त काही त्याविषयी बोलणार नाहीये. तर चला आता काय करतोय पटकन दिशा आवडतोय कारण की मलाही जायचं आहे थोडं बाहेर कुठं जायचं आहे ते तुम्हाला सांगेलच पण सध्या नाही. काम झाल्याशिवाय काम व्हायच्या आधी सगळं काही सांगून मोकळं नसते होत म्हणून मी माझा जॉब पण तुम्हाला सांगितलं नाही काय जॉब आहे. तर आता 1 तारखेला चालू होईल 1-2 तारखेला परी पण शाळेत जाईन तेव्हा आणि कोमला मी जॉब करेल अशी अपेक्षा करूया. बाकी तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. कोमलला बसलेला आहे चटका कारण की तिचं वेंधळेपणा कामामधला तो लगेच दिसून येतो. आणि काही लोक म्हणतात की कोमलमध्ये चेंजेस करा आणि काही लोक हे पण म्हणतात की कोमल जशी तशीच राहू द्या तिला जेव्हा चेंज व्हायची तेव्हा होईल आणि तिचा साधेपणाच सगळ्या लोकांना आवडतो. तर तेच मला पण आवडतं आहे आणि आम्ही असेच आहोत आणि आम्ही असेच राहणार. जेव्हा आम्हाला चेंज व्हायचं वाटेल त्यावेळेस आम्ही चेंज होऊ अन्यथा तुम्हाला असेच व्हिडिओ आमचे बघायला भेटतील. आणि ठीक आहे कोणासाठी किंवा कोणत्या ठिकाणी आल्यामुळं किंवा कोण म्हणतं आहे म्हणून यामुळे स्वतःमध्ये चेंजेस कधीच नाही करायला पाहिजे. हे मीच नाही तर मी सगळ्यांना सांगेन की स्वतःमध्ये चेंजेस नाही करायला पाहिजे बिकॉज आपण जसे आहे तसेच ओके असतो ना ओके नाही उगाच हे जो म्हणतो म्हणून तो असं राहा तो म्हणतो म्हणून तसं राहा मला नाही पडत. मी जसं जालन्यात होतो तसं इथं राहणार आहे. कोमल पण जशी तशी तिथं होती तिथं इथं पण तशीच राहणार आहे. बघू तिचं हेअरस्टाईल म्हणजे हे केस जे आहे ते स्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा माझ्या डोक्यात आहे. तुम्हाला काय वाटतं कोमलची केस स्ट्रेट केलं पाहिजे का नाही ते पण मला सांगा. आता पुण्यासारख्या ठिकाणी आलं म्हटलं तर ठीक आहे थोडाफार बदल ठीक आहे पण एवढा पण नाही कोणासाठी. बघू आता काय होतं. तर बाकी तुम्ही तो व्हिडिओला भरभरून प्रेम देतायच त्यासाठी खूप खूप धन्यवाद आतापासून. आणि खूप मोठं तुम्हाला त्या दिवशी अक्षयच्या दिवशी हे होते ना अक्षय तृतीया तुम्हाला म्हटलं तर एक खूप मोठं गिफ्ट किंवा खूप मोठं सरप्राईज देणार आहे. तर ते सरप्राईज कदाचित 2-4 दिवसामध्ये होईल. तर ते झालं तर नक्कीच मी तुम्हाला कळवेल. आणि आपलं जालन्यामध्ये दुकान जे आहे ते पण आता ऑलमोस्ट देण्याचे इराद्यामध्ये आहे. दुकान पण जाईल 1-2-3 दिवसामध्ये. तर मला पण जालन्याला जावं लागेल. जालन्याला चिकाला पण भेटणं होईल आणि चिकाला घेऊन पण येणं होईल आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये चिकाला बघायला भेटेल. तर हा विषय आहे ॲक्च्युअलमध्ये. तर चला आता मी काय करतो व्हिडिओ एंड करतो. इकडे दादा आणि आई आहे. चल परी जाऊ का आता मी. तू काय खाती इडली खातीस का छान झाली का कुठं चालली आतमध्ये चल आतमध्ये चल 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 लॉक होऊन जाशील चल हो आतमध्ये. हां काय ग हां खाईन ना मग ती डोसा. पोरी झोपल्यात आणि आजीबाई इडली खाता का आजी देऊ का आराम खाता ती पोरगीने सू केली बा हां थांबा देतो मी तुला आवाज. रोहिणी पोरीने सू केली तुझ्या. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा जेणेकरून आम्ही Q&Aचा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला उत्तर देऊ. आमच्या फॅमिलीमध्ये कोणाविषयी जर काही प्रश्न असतील ते विचारा. आम्ही सगळेजण बसून उत्तर देणार आहोत सोफ्यावर. जसं की एक व्हिडिओ बनवला होता लास्ट टाईम दिवाळीच्या आधी सेम त्या पद्धतीनं. ओके
तर चला, आम्हाला काय काय त्रास होतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजकाल कोमल वहिनी कमी दिसते, ओमदादा जास्त दिसतोय, कारण कोमल वहिनी फक्त कामातच बिझी असते म्हणून. तर चला आता एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.